20 संघ, 4 गट, प्रत्येक गटात तगड्या लढती, 17 दिवस चाललेला संग्राम. त्यातून सुपर 8 संघ निश्चित झाले. विश्वचषक स्पर्धा रंगात आली आहे. साखळी सामने संपलेत. आता सुरू होणार सुपर 8 संघांचा सुपर थरार. या थरारक लढतीत भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान विरोधात होणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरोधात सामने असतील. सुपर 8 फेरीत एकूण 8 संघांमध्ये 12 सामने होणार आहेत. एकूण 4 स्टेडियममध्ये हे सामने पार पडणार आहेत. T20 क्रिकेटमध्ये अद्याप अफगाणिस्तानला भारताविरोधात एकदाही जिंकता आलेलं नाही. तसेच टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध वरचढ राहिली आहे. त्यामुळे या गटात भारताचा दबदबा राहील अशी शक्यता आहे. दरम्यान सुपर 8 साठी कोणते संघ पात्र ठरले ते पाहूया. ग्रुप ए, टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश. ग्रुप बी, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, USA आणि इंग्लंड. साखळी सामन्यात भारताने एकहाती वर्चस्व मिळवलं. पारंपरिक पाकिस्तानला पराभूत केलं. विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करण्याची परंपरा कायम ठेवली. भारताने सर्वच्या सर्व सामने जिंकत आपल्या गटात अव्वल स्थान पटकावलं. दुसरीकडे ज्या अफगाणिस्तान विरोधात भारताचा पहिला सामना होणार आहे त्या अफगाणिस्तानचा विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजनं तब्बल 104 धावांनी दारुण पराभव केला होता. या पराभवानंतरही रशीद खान यानं सुपर 8 साठी तयार असल्याचं सांगितलंय. रशीद खान म्हणतो, आमचा संघ भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पराभवातून आम्ही बरेच धडे घेतले आहेत. त्या चुका पुन्हा करणार नाहीत. सुपर 8 मध्ये आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू. सुपर 8 मध्ये स्थान मिळवणं हे आमचं पहिलं लक्ष होतं. त्यामध्ये आम्हाला यश आलंय. शेवटच्या साखळी सामन्यात आमचा पराभव झाला हे चांगलं आहे, कारण हाच पराभव नॉकआउटमध्ये झाला असता तर परिणाम वेगळा झाला असता. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत 20 जून रोजी होणार आहे. हा सामना ब्रिज टाउनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात होणार आहे. भारताचे इतर सामने कधी आणि कुणासोबत असणार आहेत हेही पाहूया. 20 जून भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 22 जून भारत विरुद्ध बांगलादेश, 24 जून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. T20 विश्वचषकात भारताला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आता सुपर 8 मधील कामगिरी कशी होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.